दादा मी सरकारच्या वतीने जनगणना करण्यासाठी आलेलो आहे तर थोडी माहिती देऊ शकता का तुम्ही? ए बाबा, अरे घरी कोण नाही, तुला मी काय एकदा माहिती देऊ. जा बाबा नंतर याचा. अहो सर ऐका ना, दरवाजा पण बोल. सरकारची आता एक नवीन स्कीम निघलेली आहे. घरामध्ये जर कुणावर लोन चालू असेल ना तर ते लोन सरकार माफ करून टाकेल. काय? हा. ओ या आते आते. अभी मजा आएगा ना भिड़ो. साहेब तुम्हाला काय चहा पाणी कॉफी? नाही मला काहीच नको. मला फक्त जी माहिती पाहिजे ना ती तेवढी माहिती द्या. बरं सांगा कुणा काय काय लोन चालू आहेत आता काय ते? तुम्ही या घरात थांबलेत का? हम्म. या घरावर पण लोन चालू आहे. या घरावर असलं लोन चालू आहे की कधी नोटीस येईन आणि आम्हाला घराबाहेर जावं लागेल. अच्छा अजून? एक माझ्या बापावर लोन आहे, ते बापाने दुकान खोललेलं, हम्म. तर ते दुकानाचे काय हप्ते भरले ना, मग ते बंद झाले. अच्छा हा हा, तर माझं पर्सनल लोन पण आहे. हा. आणि माझ्या भावाने फोर व्हीलर घेतलेली, त्याचे हप्ते फेडलेले, मग कालच बँकेवाल्याने ओढून नेली. काय गाडी उडून दिली फोन? हा, अच्छा ठीक आहे. बघा तेवढं काय होत असेल साहेब तर माफ. हा करतो ना, लोन तुमचं माफ करतो. फोन आहे माझा. हा, एक लाचा नंबर आहे, त्या नंबरवर फोन लावा ना. संकेत नाव आहे का? हा द्या ना. लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? हॅलो. अहो पप्पा काय भुक्या नांग्या घरामध्ये आपल्या गुड्डीचा हात द्यायला लागले तुम्ही. अहो हे घर अख्खं कर्ज बाजारी झालेले, कर्ज डुबलेले घरी अख्खं, आणि ह्या घरात तुम्ही आपली पोरगी देताय का तिला? मोडून टाकाय लग्न. बेकारी लोक सगळे.